आठराकीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता दोघंही जणच म्हणजे आलोक आणि आरव बसलेले असतात आणि त्यावेळेला त्यांचं बोलणं चालू असतं. आरव आलोकला विचारतो की तुझ्या आयुष्यात मी इतका का महत्त्वाचा आहे ते जरा मला सांग ना. म्हणजे बाकीच्यांकडे चिडचिड करतो पण ती चिडचिड ना तू माझ्याकडे करत नाहीस, त्यामुळे मला ना थोडासा असं तेच डाऊट येतो की असं काय आहे माझ्यामध्ये. तेच आता आलोक ना आरवमधली जी काही गोष्ट आहे ती तिला सांगत असतो. तेच आता तो सांगत असताना म्हणतो की मला ना बाकीच्यांमध्ये ना जेव्हा मी बघतो ना तेव्हा मला खूप जास्त राग येतो, कारण ती माणसं ना मला माहिती आहेत की ती माझ्यासाठी नाही आहेत, पण तू जो आहेस ना तो फक्त माझ्यासाठी आहे हे मला ना तुझ्या वागण्यात ना तुझ्या बोलण्यात ना सरळ दिसत असतं. जेव्हा मला कधीही गरज असते ना तेव्हा फक्त मी तुझं नाव घेतो तेच तू माझ्यासाठी हजर असतोस, त्यामुळेच ना तू माझ्या आयुष्यात माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहेस असंही आता आलोक आरवला सांगतो. कारण मी लहानपणापासून बघतोय, मी तुझा मोठा भाऊ असलो तरीसुद्धा ना मला ना जेव्हाही माझ्या मदतीची गरज असेल तेव्हा ना तू माझ्यासाठी नेहमीच असतोस. आणि तेच आता बघायला गेलं तर दुसरं कोणीही मला आपलेसं वाटत नाही आणि त्यामुळेच ना ती लोकंसुद्धा माझ्या आजूबाजूला मला नको वाटतात असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आरव आलोकला घट्ट मिठी मारतो. तुला असंच आवडतं ना. तेच आता आलोक आरवला लांब करतो. आता नाही हा, तेव्हा मला जास्त आवडायचं, पण हा तुझा हट्टीपणा ना जरा कमी कर असं देखील आलोक आरवला बोलतो. हेच आता दोघांचं बोलणं चाललेलं असतं तेव्हाच ना तो म्हणत असतो की मला ना त्या खास करून मुलीचा खूप जास्त राग येतो. अच्छा, म्हणजे तू त्या प्राजक्ताबद्दल बोलतोयस का असं देखील आता बोललं जात असतं. हो हो, मी तिच्याबद्दलच बोलतोय. मला ना पहिल्यापासूनच ना ती जेव्हा बघितली होती ना तेव्हाच डोक्यात गेली होती, कारण ना मला ना तिच्या काही गोष्टी ना कळतच नव्हत्या की ती नेमकी काय आणि कशी वागते ते. तिच्या काही गोष्टी कळत नसल्यामुळे ना पहिल्याच फटक्यात मी ओळखलं होतं ही एक नंबरची भित्री भागूबाई आहे ते. तेच आता आलोक या सगळ्या काही गोष्टी सांगत असतो ना तेव्हा मात्र आता आरव ऐकतच राहतो. आरव म्हणतो की पण तुला इतका तिचा राग काय येतो? अरे मी तिला पहिल्याच भेटीत ओळखलं होतं की ती कशी आहे ती. अरे पहिल्यांदाच जेव्हा ती मला भेटली होती ना तेव्हाच मी समजलो होतो की हिच्यामुळे ना काही जाऊन त्रास होणार आहे. म्हणजे ना मी माझ्या परीने प्रयत्न केला होता तिच्यापासून लांब राहायचा, पण जेव्हाही कधीही मला ती दिसली ना तर ती भित्री भागूबाई ना मला अडचणीतच दिसलेली आहे आणि त्यामुळेच ना पहिल्या भेटीपासूनच ना माझ्या डोक्यात जाते असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता आलोक या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो तेव्हा आरव मात्र ते सगळं काही ऐकत राहतो. आलोक आता प्राजक्ताचा रागराग करत असतो आणि ती आपल्या घरात सारखी येते ना, मला मुळात ना त्याचासुद्धा खूप जास्त राग येतो, कारण तिला गरजच नाही आहे. या सुलक्षणाबाईंमुळे हे सगळं होतं आहे असंही आता आरवला आलोक सांगत असतो. इकडे डॉक्टरना ट्रीटमेंट करत असतात मामांवर आणि तेवढ्यातच तिकडे आता भाग्य आलेली असते आणि भाग्या अचानकपणे ICUमध्ये आल्यामुळे डॉक्टर म्हणतात की मी कसे काय आतमध्ये आलात, तसं आता विचारलं जातं ना तसं मात्र डॉक्टरांना ती सांगत असते की मला ना खूप जास्त काळजी वाटत होती माझ्या बाबांची, काय झालं आहे बाबांना नेमकं. त्यावर डॉक्टर आता सांगतात की त्यांना मायनर अटॅक आला आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर ना आता खूप मोठा धक्का जो आहे तो आता इकडे असणाऱ्या या भाग्याला बसलेला होता. भाग्याला ते वर हेही म्हणत असतात की आम्हाला ना आता नेमकं चेक करावं लागेल की त्यांचे किती ब्लॉकेज आहे ते, त्यासाठी ना अँजिओप्लास्टी करावी लागेल. आणि मग या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तर आता जी पायाखालची जमीन असते ना तीसुद्धा सरकून गेलेली असते, काहीच कळत नसतं. इकडे आता मामी आणि त्याचसोबत आजीही ते सगळं काही ऐकतात दारात उभं राहून. त्यांना तर आता सुचतच नसतं की काय करावं, कारण पेशंटची अवस्था जी आहे ती खूप जास्त क्रिटिकल आहे हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आता सांगितल्या जातात ना तेव्हा आता काहीच ऑप्शन्स नसतात आणि ते कसे सॉर्ट आऊट करायचे ना हेही कळत नसतं. तेच आता डॉक्टरांना भाग्या विचारत असते की माझे बाबा बरे तर होतील ना. तेव्हाच आता डॉक्टर सांगत असतात की आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू त्यांचे ब्लॉकेज काढायचा, पण आता कितपत ही सक्सेस होईल हेही आम्ही सांगू शकत नाही, पण अँजिओप्लास्टी हाच याच्यावर शेवटचा पर्याय आहे हेही आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि जेव्हा डॉक्टर ह्या सगळ्या काही गोष्टी सांगतात तेव्हा म्हणत असतात की तुमचं मेडिक्लेम वगैरे आहे का. मग तेव्हा मेडिक्लेम तर नाही आहे असंही आता भाग्या बोलत असते. मग आता तुम्हाला पैसे तयार ठेवावे लागतील. तेच आता मामी आणि विचारतात की किती पैसे तयार ठेवायचे
आहेत. मग आता पैसे विचारल्यावर आता डॉक्टरांनी सांगितलेले असतात की जवळजवळ 10 लाख तरी खर्च येईल या सगळ्यासाठी. 10 लाख जसे आता डॉक्टर म्हणतात ना, तेव्हा अजूनच मोठं टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं, कारण त्यांच्यासाठी ऑलरेडी पैसे जमा करणं हे खूप मोठा टास्क होता आणि त्यातच आता कौस्तुभलासुद्धा अटक झालेली होती आणि त्यात घरात एवढा खर्च झालेला होता आणि त्यामुळेच ना त्यांच्यासमोर ही खूप मोठी आव्हानं होती आणि जी त्यांना पेलवायची होती. तेच आता डॉक्टरांनी एवढं सगळं सांगितल्यानंतर तर आता माई आजी त्याचसोबत इकडे आता मामीलासुद्धा धक्का बसतो. कसं आणि काय कधी मॅनेज करायचं ना काहीच कळत नसतं. डॉक्टर आता म्हणतात की तुम्ही पैशांची सोय करा आणि असं बोलून मग आता तिकडनं त्यांना जायला सांगतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सुलक्षणाला भेटायला खरं तर प्राजक्ता आणि तृप्ती आलेल्या असतात आणि सुलक्षणाला आधीच सगळ्या काही गोष्टी माहिती असतात. त्यामुळे सुलक्षणा आल्या म्हणत असते की मला कळलं की तुझ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे, ते म्हणजेच ना मला सगुणाने सांगितलं. मग तेव्हाच प्राजक्ता म्हणत असते की हो, माझ्या भावाला पोलिसांनी नेलं. खरं तर माझा भाऊ बरेच वर्ष झाले त्या कंपनीमध्ये काम करतो, पण हे सगळं काही अचानक झालं त्यामुळे आम्हालाही धक्का बसला आहे. पोलीस जेव्हा घेऊन गेले ना तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. तृप्ती तर आता रडूनही दाखवत असते, कारण तिला अपेक्षा असते की काहीतरी गोष्टी ना सुलक्षणा मॅडमकडून होतील आणि म्हणूनच मग ती आता रडायचं नाटक करत असते आणि म्हणत असते की प्लीज काहीतरी करा ना तुम्ही, तुमच्या जर ओळखीने काही काम होत असेल तर. मग तेव्हाच ना सुलक्षणा तृप्तीला शांत व्हायला सांगते. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्राजक्ता देखील आपल्या वहिनीला सांगत असते की वहिनी प्लीज शांत हो, मॅम आहेत ना. सगुणा आता तिला पाणी वगैरे देते आणि तृप्तीला शांत करते. तृप्तीला आता कौस्तुभला बाहेर काढण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय दिसत नसतो. तिला आता हेच वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर जे आहे ते आता ह्या सगळ्यातनं कौस्तुभला बाहेर काढायला हवं. तेच अंबिकाही आलेली असते, तर अंबिकाला सुलक्षणा प्राजक्ताच्या आणि तृप्तीच्या चहा कॉफीबद्दल काहीतरी करायला सांगते. पण आता प्राजक्ता म्हणत असते की अंबिका मॅडम नको, खरंच सॉरी, तुम्हाला असं वाटत असेल पण त्रास नको प्लीज, आमच्यामुळे तर त्रास नको. आणि तेव्हाच ना तिने आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात. ते सुलक्षणा आता प्राजक्ताला धीर देत असते आणि म्हणत असते की तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस ना, मग तू काळजी करू नकोस, तुझ्या भावाची ह्या सगळ्यातून सुटका मी करणार आहे, हेही आता म्हटलेलं असतं. मग आता कसं आणि काय करणार आहात, म्हणजे काही तुम्हाला सुचतंय का? मग तुझा भाऊ ज्या कंपनीमध्ये काम करतो ना त्या कंपनीचे जे काही इन्व्हेस्टर आहेत ते आमच्या ओळखीचे आहेत आणि त्या पद्धतीनेच आम्ही बोलून बघतो, तू काळजी करू नकोस, हेही आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना आता माझा तुला शब्द आहे, काही झालं तरीसुद्धा तुझ्या भावाची मी सुटका करेन. तेच आता पोलीस नेमकं काय बोलले आहेत हेही आता सुलक्षणा जी आहे ती विचारते. तेच प्राजक्ता सांगत असते की पोलिसांनी सरळ सांगितलं आहे की जर तुम्हाला सोडवता नाही आलं, कारण का CCTV फुटेजमध्ये दादाचंच दिसतंय CCTV फुटेज, त्यामुळे कोर्टामध्ये उद्या जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतील तेव्हा तुझ्या भावाला 10 वर्षाची शिक्षा होईल, हेही आता सांगितलेलं आहे पोलिसांनी एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ना, ते ऐकूनच ना खूप मोठा धक्का जो आहे तो आता बसलेला असतो. मग आता या सगळ्यावर काय करायचं, यावर सोल्युशन काय आहे काहीसुद्धा कळत नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तुम्ही काळजी करू नका, ते म्हणतात नाही का, शहाण्यानीसुद्धा कोर्टाची पायरी चढायची नसते. तेच मी तुला सांगेन, तू जर कोर्टाची पायरी चढायचा विचार करत असशील ना तर हे तुझ्यासाठी खूप जास्त घातक आहे, हेही आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच क्षणाला प्राजक्ता म्हणत असते म्हणजे मॅम तुम्ही नेमकं काय म्हणताय, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हाच ना सुलक्षणा प्राजक्ताला समजावते आणि म्हणत असते की मलाही काही गोष्टी कळत आहेत की तुला या सगळ्याचा त्रास होतोय, पण तू काळजी करू नकोस, कारण यावर आपल्याकडे काही ना काही मार्ग आहे आणि आपण तोच मार्ग आता अवलंबायला हवा. इकडे भाग्याना कंटिन्यू कॉल करत असते. भाग्याने कंटिन्यू कॉल करायला घेतलेले असतात प्राजक्ताला, पण प्राजक्ता काही झालं तरी कॉल रिसीव्ह करत नसते. मग आता प्राजक्ता इथे बोलत असते ना, तेच बोललं जातं की तुला बोलायचं असेल तर बोलून घे, उगाच नाही हे करायचं. मग ती म्हणते की नाही काही नाही, त्यांना घरातल्यांना सगळ्यांनाच टेन्शन असेल ना कौस्तुभ दादाचं, म्हणून ते फोन करत असणार आहेत असंही आता प्राजक्ताला वाटत असतं. म्हणून प्राजक्ताने काही कॉल रिसीव्ह केलेला नसतो. तेच आता सगुणाला सगळ्या
सगळ्या काही गोष्टींना ऑलरेडी सांगितलेल्या असतात की कसं काय काय करायचं आहे ते, म्हणजेच कशा गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. त्यामुळे आता प्राजक्ता जी आहे ती म्हणत असते की नक्कीच माझ्या भावाची सुटका होईल ना. तर सुलक्षणा म्हणते की मी तुला शब्द दिलाय ना, तो शब्द माझा अंतिम आहे. म्हणजेच ना मला उगाचच ना असं आश्वासन द्यायला आवडत नाही. आणि सुलक्षणा सूर्यवंशीसाठी कोणतंही काम जे आहे ते अवघड नाही आहे. ती आता एका फटक्यात हे काम करू शकते, असेही आता सुलक्षणा इथे स्वतःचंच कौतुक करत बोलत असते. त्याचबरोबर सुलक्षणावर विश्वास मात्र प्राजक्ताचा खूप असतो, कारण प्राजक्ताला माहिती आहे की जर यांनी आता काहीतरी म्हटलं तर नक्कीच ना आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या काही मनाप्रमाणे होतील. पण ह्या गोष्टी कशा घडतील, काय घडतील हे काही माहिती नसतं. तेच आता तृप्ती म्हणत असते की प्लीज खरंच सांगताय ना ह्या सगळ्या काही गोष्टी होतील ना शक्य? हो हो, का नाही होणार ना शक्य. मी म्हटलंय ना, मी शब्द दिलाय ना. प्राजक्ता ना आम्हाला आमच्या घरच्यांसारखी आहे. प्राजक्तासाठी ना आम्ही काही करायला तयार आहोत. त्यामुळे ना तुम्ही काळजी करू नका. उद्यापर्यंत तुझा भाऊ जो आहे तो सुटलेला असेल, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, हेही आता सांगितलं जातं. या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर कुठेतरी जाऊन प्राजक्ताला बरं वाटतं. मग आता सगुणाला सांगितलं जातं की तू ह्यांच्यासोबत जा. तृप्ती तू केबिनमध्ये जाऊ नकोस, पण प्राजक्ता तू सगुणासोबत केबिनमध्ये जा, त्या बॉससोबत बोलून घ्या. तसंही मी जसं सांगते ना तसंच करा. आणि बाकी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ऑलरेडी मी सगुणाला सांगितल्या आहेत की कशा पद्धतीने करायच्या आहेत ते. त्यामुळे ना जराही लेट करू नका. आता जराही उशीर केला ना तर ते आपल्यासाठी खूप जास्त धोक्याचं असू शकतं. आता आपल्यासाठी फक्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे कौस्तुभची निर्दोषपणे सुटका करणं. आणि त्याचसाठी आपल्याला काही करावं लागलं ना तरीही चालेल. आता तृप्तीलाही बरं वाटत असतं की चला फायनली कौस्तुभची सुटका होणार आहे. पण आता कौस्तुभची सुटका ही फक्त प्राजूमुळेच होणार असते. तेच आता इकडे ना सुलक्षणाने आदेश दिल्याबरोबर सगळीजणं कामाला लागतात. ते सुलक्षणा, त्यासोबत सगुणा आणि अंबिका उभे असतात. तेच आता अंबिका बोलत असते की तुम्ही ना उलट ना लग्नाचा विषय काढला पाहिजे होता प्राजक्ताच्या समोर. मग बघा ना तिने लग्नाला सुद्धा होकार दिला असता, आपल्याकडे चांगली संधी होती. तेच आता सुलक्षणा म्हणत असते की सगुणा आणि अंबिकाला मला माहिती आहे ही सगळी संधी चांगली होती, पण तिला असं वाटलं असतं की तिच्या या सगळ्याचा वापर मी करून घेते. आणि तिला कुठेही असं वाटायला नको ना की तिच्या या सगळ्या चांगुलपणाचा मी वापर करून घेते. म्हणूनच मग मी आता तरी मी ह्या सगळ्या काही गोष्टी बोलली नाही, पण वेळ पडलीच ना तर मी या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलणार आहे. जराही मी वेळ वाया घालवणार नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. अजून बरीच संधी आहे आपल्याकडे आणि तिला मी जे काही केलं ना या गोष्टीची जाणसुद्धा आहे. त्यामुळे काळजी नसावी, सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील, हेही आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा आता बोललं जातं तेव्हा कुठे जाऊन जे आहे ती सुलक्षणासुद्धा विचार करू लागते की चला फायनली सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या परफेक्ट घडत आहेत आणि त्यामुळेच ना बरं वाटत असतं. दुसरीकडे आजी आणि मामी ज्या आहेत ना त्या आता घरी गेलेल्या असतात, कारण आता पैशांची सोयही करायची असते. 10 लाखांचा बंदोबस्त करायचा असतो आणि आता कोणासमोर हात पसरणार. ऑलरेडी कौस्तुभने हे कांड करून ठेवलेले असतात. त्यामुळे आता ना खूपच जास्त भीती जी आहे ती असते. मग आता पैशांची व्यवस्था कुठून आणि कशी करायची हे मोठं आव्हान असतं. त्यातच आता त्यांना टेन्शन आलेलं असतं. या सगळ्या गोष्टी होत असतानाच ना इकडे आता चारू मामी जी आहे ती दागिने वगैरे काढून दाखवते. आणि जशी तिने आता हे सगळे दागिने बाहेर काढून दाखवलेले असतात तेव्हा मामी म्हणते एवढे दागिने बघून की आता आपलं काम बहुतेक होणार आहे. जवळजवळ 10 लाखाचे तरी मला हे दागिने दिसत आहेत, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा आता मामी सांगत असते आजीला की नाही नाही, हे 10 लाखाचे दागिने नाही आहेत. आता तू लग्नामध्ये जे दागिने घातले होतेस मग ते कसले आहेत हेही आता विचारलं जातं. तेव्हाच ना आजी मामी सांगत असतात की हे जे दागिने होते ते 1 ग्रॅमचे होते आणि मी मुद्दामून लग्नासाठी खास ना तसे बनवून घेतलेले होते. मुलीच्या लग्नात ना फक्त आपण हे असे दागिने घालून मिरवलं की समोरच्याला हेच वाटतं की आपल्याकडे किती सगळं काही आहे. आणि हे सगळं मी मुद्दामून केलं कारण ना मला ह्या लग्नामध्ये ना कुठेही पॉईंट नको होता. हे लग्न थोड्या वेळासाठी का होईना अडकू नये असं मला वाटत होतं आणि त्याचसाठी मी हे सगळं केलं, असंही आता म्हटलं जात असतं.
तेव्हाच ना इकडे जे दागिने आहेत ते फक्त एवढेच आहेत. मग आता एवढ्यावरच आपल्याला बघायला हवं, काही भेटतंय का, काही होतंय का. मग तेच आता मायाजी बोलतात की हो आपण बघूया, कारण आता ना जराही वेळ वाया घालवून चालणार नाही आहे, कारण आपल्यासाठी हे सगळं काही महत्त्वाचं आहे. घरचा आधारस्तंभ जो आहे तो मामा, तोच हॉस्पिटलमध्ये असा पडलेला असतो. त्यामुळे आता मामाला बरं करणं हे सुद्धा खूप मोठा जो आहे तो टास्क होता. आणि त्यामुळेच ना आता मायाजीने आणि मामीने जेवढे काही दागिने असतात ते विकायचं ठरवलेलं असतं. कारण आता पैसे तर नाही आहेत आणि कौस्तुभही नाही आहे. कौस्तुभ कुठून तरी पैशांचा व्यवस्था करेल आणि काही गोष्टी होतील, पण तेही शक्य नव्हतं. कौस्तुभ हा असा जेलमध्ये जाऊन पडलेला होता आणि त्यामुळे घरात अजूनच टेन्शन होतं. काहीच गोष्टी कळत नव्हत्या कसं करायचं ते. पण त्याच वेळेला आता काही झालं तरी ह्यांना मी काही होऊ देणार नाही असं देखील आता इथे असणारी मामी जी आहे ती बोलत असते. मामी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते, इकडे आता देवाकडे मायाची प्रार्थना करत असते की सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं, कुठेही काही अडायला नको. हेच आता माई आजीला सुद्धा वाटत असतं आणि त्यामुळे आता ती देवाकडे हात जोडत असते. कारण आता त्यांच्यासाठी मामा बरं होणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. एका पाठोपाठ एक संकट येत होती. असं म्हणतात की दागिने विकायचे नसतात घरात असलेले, त्याच्याने वाईट काय येतो, पण आता आपल्यावर अजून कोणता वाईट काय यायचा राहिलेला आहे. ऑलरेडी आपल्यावर एवढं मोठं संकट आलंय. तेच आता इकडे ना मामांच्या शेजारी इकडे भाग्या बसलेली असते आणि भाग्या मामांशी बोलायचा प्रयत्न करत असते. मामा विशुद्ध अवस्थेत असतात, पण ती म्हणत असते की बाबा आज तुमची जी अवस्था आहे त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे, हेही मला कळतंय. माझं जे लग्न झालंय आणि त्या लग्नात लागणारे हे पैसे आणि त्यानंतर ह्या सगळ्या काही गोष्टी एका पाठोपाठ एक झाल्या आणि त्यामुळे आज तुमच्यावर ही वेळ आलेली आहे, असं देखील आता ती बोलत असते मामांना. आणि ती खूप जास्त रडत असते. तिला आता मामांची ही अवस्था बघवत नसते, पण तिला हेही कळत असतं की बाबांची ही अवस्था जी आहे ती फक्त आणि फक्त तिच्यामुळे आहे आणि त्यामुळेच ना ती बाबांना उठवायचा प्रयत्न करत असते. पण आता तिच्याकडे काही ऑप्शन नव्हता. बाबांचं ऑपरेशन जे आहे ते वेळीच होणं महत्त्वाचं होतं. तिने आता प्राजूला सुद्धा कॉल करायचा प्रयत्न केलेला होता, पण प्राजूसोबत तिचा काही कॉन्टॅक्टच झालेला नव्हता आणि त्यामुळेच ना ह्या सगळ्या काही गोष्टी खूपच जास्त कठीण होऊन बसलेल्या होत्या. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सगुणा आणि प्राजक्ता, तृप्ती हे आता ऑफिसला गेलेले असतात. तर सगुणा आणि प्राजक्ता फक्त केबिनमध्ये जातात आणि त्या कौस्तुभच्या बॉसशी बोलायचा प्रयत्न करत असतात. कौस्तुभच्या बॉससोबत आता सगुणा बोलत असते आणि आता स्वतःची ओळख करून देते. आणि सुलक्षणा सूर्यवंशीला ओळखता का? मग तो म्हणतो की हो मी नावाने ओळखतो, कारण त्या खूप मोठ्या बिझनेसमॅन आहेत हे मला माहिती आहे. मग तसंच फक्त तुम्ही नावाने ओळखता तर तुम्हाला या सगळ्यामध्ये त्यांच्याशी बोलण्याची, भेटण्याचीही संधी मिळू शकते, कारण ह्या सगळ्यासाठी प्रत्येकजण जे आहे ते तडपडत असतात. तुम्हाला सांगते, कौस्तुभने जे काही केलेलं आहे त्याचे पैसे तर तुम्हाला पोलिसांकडून ऑलरेडी भेटणार आहेत. मग उगाच आहे ना कौस्तुभची जिंदगीची का वाट लावताय? कौस्तुभला बिचारायला का अडकवताय या सगळ्यामध्ये? उगाच ना त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करू नका, त्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढा. त्यावर मात्र आता ते म्हणत असतात की ह्या सगळ्यामध्ये माझा काय फायदा आहे? उलट माझ्यावरच इन्व्हेस्टिगेशन लागेल ना उलटं. मग उलट तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टिगेशन टीमला हेही सांगा की तुम्हाला जास्तीचे ऑफर वरतून भेटणार आहे आणि त्यामुळेच ना तुमचे जे इन्व्हेस्टर आहेत ना ते मॅडमच्या ओळखीचे आहेत. सुलक्षणा मॅडमने एक शब्द टाकला ना की तुमची जे अमाऊंट आहे ना ती हाय लेवलने वाढणार आहे. आणि मग त्यामुळे विचार करा की काय करायचं आहे ते. सोबत सगुणाने येताना ना पैशाची बॅगसुद्धा भरून आणलेली असते आणि ती पैशांची बॅग ती ओपन करून ना इकडे असणाऱ्या त्या मालकाला दाखवते आणि त्याला दाखवून ना ती आता कौस्तुभची जी केस आहे ती मागे घ्यायला सांगते. आता या माणसाने जर केस मागे घेतली तरच कौस्तुभ सुटू शकतो, हेही बरोबर माहिती होतं आणि त्याचसाठी आता ही मोठी पायरी जी आहे ती अशा पद्धतीने आता चढलेली होती. त्यामुळे आता प्राजक्ता जी आहे ती दुसरीकडे विचार करत असते की सुलक्षणा मॅडम दुसऱ्या कोणासाठी तरी किती आपलं नुकसान करून घेत आहेत. याआधीसुद्धा माझ्यामुळे एवढा सगळा प्रॉब्लेम झाला त्यांच्या बिझनेसमध्ये आणि आताही त्यांनी कोणताही विचार न करता थेट दादाला सोडवण्यासाठी एवढ्या सगळ्या पैशांची मदत केली. आता ह्या सगळ्यामुळे ना प्राजक्ताला ना एकदम ना असं दबावाखाली आल्यासारखं वाटत असतं, पण सुलक्षणाने ऐन वेळेला मदत केल्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या असतात. प्राजक्तालासुद्धा आता ओळख वगैरे करून दिली जाते आणि तेव्हाच ते म्हणतात की आय नो मी ओळखतो, ही त्यांची बहीण आहे ते. मग आता तेही ती केस मागे घ्यायला तयार होतात. तेव्हा कुठे जाऊन ना प्राजक्ताच्या कलेजामध्ये थंडक पडतं.
प्राजक्ताचा जीव नुसता वरखाली होत होता. कौस्तुभची सुटका कधी होते, काय होते, कारण घरी मामा वगैरे सुद्धा टेन्शनमध्ये असतील कौस्तुभचं हे सगळं झालं म्हणून. त्यामुळे काळजी वाटत होती. तेच आता सुलक्षणाने आणि सगुणाने बरोबर संधीचा आता फायदा करून घेतलेला असतो आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी अगदी करेक्ट झालेल्या असतात. दुसरीकडे भाग्या आता प्राजक्ताला कॉल करते. इथे तोपर्यंत प्राजक्ताने कौस्तुभची सुटका कशीबशी केलेली असते आणि त्यानंतर आता भाग्याने कॉल केलेला असतो आणि मामाबद्दल ती सगळं काही सांगते. जेव्हा आता मामाबद्दल या गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो प्राजक्ताला बसतो आणि मग इकडे सगुणाला सुद्धा ह्या गोष्टी कळलेल्या असतात. सगुणा सुलक्षणाला म्हणते की आता मामा म्हणजे तिचा जीव की प्राण आहे आणि मामाची सुटका करण्यासाठी नक्कीच ती तुमच्याकडे येईल. तेव्हा तरी तुम्ही आलोकच्या लग्नाबद्दल तिच्याकडे मागणी घाला. मग बघा तिला ऐकावंच लागणार आहे. तेव्हाच ना आता सुलक्षणा म्हणते मी आता फक्त प्राजक्ताची वाट बघते की ती कधी येईल. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.